कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता गडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा, नाथ महाराज सर्वांना वंदन करतो आणि आजची मालिकेतील पुढचं चिंतन आपण सुरू करायला लागलो आहे। 119 नंबरची ओवी आपण काल पाहिली होती। 119 नंबरचं ओवीचं चिंतन कालच्या चिंतनामध्ये झालेलं होतं। देखे इंद्रिया अधीन होईजे, ते शीतोष्णा ते पाविजे, आणि सुखदुःखी या कळीजे आपण पे। ज्यावेळी इंद्रियांच्या अधीनपण होतं, इंद्रियांच्या ताब्यात जेव्हा जीव जातो, तेव्हा या जीवाला दुसरं काय सुचत नाही, आणि त्यामुळं तो काय करतो, इंद्रिय जसं म्हणतात तसं करायला लागतो। माऊलींची पुढे एक आणि ओवी आहे, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच का पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू। विषयाचा सागर पार करण्यासाठी आपल्याला हा इंद्रियांना ताब्यात ठेवणं फार गरजेचं आहे, असं त्या ओवीतून दर्शवायचं आहे माऊलींना। आपण पुन्हा पुन्हा एखाद्या ओव्या काही ओव्या रिपीट घेतोय। पुढील अध्यायातल्या काही ओव्या प्रमाणासाठी द्याव्या लागतात। अजून पुढे जाऊन आपणही त्याच्यावर चिंतन करणार आहोत त्यावेळीचं त्यावेळी, पण त्यासाठी इथं ज्या ओवीला समर्पक असणारी दुसऱ्या अध्यायातली कुठेतरी ओवी आपल्याला प्रमाण म्हणून वापरावी लागते। तशी ही ओवी आहे, इंद्रिय जे जे म्हणती तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरते विषय सिंधू। इथं पुरुष शब्द जो वापरला आहे तो जीवासाठी वापरला आहे। जे जीव जसं इंद्रिय म्हणतात तसंच करायला लागतं, अंतःकरण तसंच करायला लागतं, त्यावेळी हा विषय सिंधू पार करणं त्यांच्यासाठी अवघड होतं। आणि या 119 ओवीमधून तेच सांगितलेलं आहे, हे देखे, हे बघ, जेव्हा इंद्रियाच्या अधीन मनुष्य होतो तेव्हा त्यास ही शीतोष्णादी द्वंद्वे प्राप्त होतात आणि सुखदुःखी आकळीजे, आणि त्यामुळे ते स्वतः सुखदुःखाकडून पछाडले जातात, जे त्यांना सुखदुःखांचा अनुभव यायला लागतो आपण इंद्रियांच्या अधीन जेव्हा होतो तेव्हा। असे चिंतन कालच्या 119 नंबरच्या ओवीमधून झालं होतं। आता पुढची 120 नंबरची ओवी आहे, अतिशय ज्याला आपण अगदी महत्त्वाच्या ओव्या ज्याला आपण म्हणायला लागलो आहे, त्या महत्त्वाच्या ओव्या आपण काढत निघालो आहे। आपण जर तिच्यावर टिप्पणी लिहित असाल ऐकत तर त्यातली ही एक ओवी आहे की जी टिप्पण करून घ्यावी, नोंद करून घ्यावी। यापूर्वीच्याही पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला काही ओव्या मी बोललो होतो की त्यात अशा महत्त्वाच्या ओव्या आहेत की ज्याच्यावरती चिंतन केलं तर साधना चांगली होते, आपल्याला साधनेला उपयोगी पडणाऱ्या या ओव्या आहेत। त्यामुळं या ओव्या स्वतंत्रपणे कुठंतरी लिहून घेतल्या आणि त्या पुन्हा पुन्हा जर आपण वाचनात ठेवल्या तर ज्ञानेश्वरीचं सार शेवटी लक्षात यायला लागेल। त्यापैकी ही एक ओवी आहे, ही सुद्धा लिहून घ्यावी आणि याच्यावर चिंतन करावशी ओवी आहे। या विषया वाचून काही अनिक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा। सिद्धांत सांगितलेला आहे, इंद्रियांचा अनादिकालापासूनचा स्वभाव सांगितला आहे। पूर्वी इंद्रिय असं करत होती आणि आता करत नाहीत, पुन्हा करणार नाहीत असं अजिबात नाही। इंद्रियांचा स्वभावच आहे, आणि स्वभाव कसा असतो तो कधीच संपत नाही, अनादी असतो तो स्वभाव असतो, म्हणजे आतला भाव असतो तो स्वभाव, आणि त्या स्वभावामुळे जे कधीही जाणार नाही अशा सवयी त्यात असतात। आणि इंद्रियांची सवय कोणती आहे, सवय याचा अर्थ इथं स्वभाव शब्द सांगितला। इंद्रियांची सवय कोणती आहे तर दुसरं काही रम्य त्यांच्यासाठी वाटत नाही, अनेक सर्वता रम्य नाही। सर्वता म्हणजे आणखीन काही नाही, मला विषय रम्य वाटतात असं त्याला वाटतं, सारखं विषयांचं सेवन करावं, विषय भोगावेत असं सारखं वाटत असतं। आज आपली परिस्थिती जर आपल्या बाहेरची बघितली, सामाजिक स्थिती, तर या सामाजिक स्थितीमध्ये या विषयाच्या लालसेमुळेच लोकांच्या बरोबर लबाडी करतात, फसवतात,
या सगळ्या गोष्टी ज्या घडतात, विश्वासघात घडतो, घटस्फोट घडतात, सगळे विषयाच्या कारणामुळं घडतात. आणि त्यामुळे इथं म्हणलेलं आहे की त्यांना रम्य वाटते. ते रम्य म्हणजे अतिशय सुंदर, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही, सर्वता रम्य नाही. हे पहा, या विषयापासून, या शब्दादी विषयापासून वाचून दुसरे काहीही सुखरूप जगात सर्वतोपरी चांगले नाही असे मानण्याचा इंद्रियांचा स्वभावच आहे. असं भाषांतर त्याचं केलेलं आहे. म्हणजे इंद्रियांचा स्वभाव काय, म्हणजे हात पाय कान डोळे हे त्यांना काय वाटतंय की त्यांना त्या पद्धतीनं व्हावं. दुसरे विषय सेवन केल्याखेरीज आपल्याला काही आवडत नाही असा त्यांचा स्वभावच आहे. पण हा स्वभाव त्यांचा मी लक्षात घेतला पाहिजे. मी त्याच्याकडं त्रयस्थ बुद्धीनं पाहिलं पाहिजे की माझे डोळे काय करतात, माझे कान काय करतात, माझं स्पर्शेंद्रिय त्वकेंद्रिय काय करतं, हे जे पंचविषय आहेत हे पंचविषया कशामध्ये कोणाच्या चिंतनामध्ये आहेत किंवा काय चिंतन करतात. पुढे त्या चिंतनाबद्दलच्या आणि श्लोक आणि ओव्या येणार आहेत. पण ते जर चिंतन चाललं असेल तर विषयाशिवाय दुसरं रम्य म्हणजे अत्यंत सुंदर अशी दुसरी गोष्ट दिसतच नाही. म्हणजे त्यासाठी काहीही करायला ती माणसं तयार होतात, एकामेकाचा प्राण घेतात, स्वतः मरून जातात विषयासाठीच. स्वतःही मरतात ते विषयाच्या संगतीनंच आणि दुसऱ्यालाही मारतात ते विषयाच्या संगतीनं. त्यामुळे त्यांना दुसरं काही रम्य वाटतच नाही असा स्वभाव विषयांचा आहे. त्यामुळे विषय, काल आपण त्या विषयांचे स्वभाव दोष बघितलेले आहेत. विषयात जोपर्यंत दोष जीवाला दिसत नाहीत तोपर्यंत विषय सोडायला तो जीव तयार होत नाही. अंतःकरणापासून विषय दूर कधी जाईल तर ते अंतःकरणाला किंवा त्या आतल्याला आवडलं नको पाहिजे. ते त्यावेळी त्याच्यात दोष दिसतील. त्यावेळी एखाद्या माणसाचा आपण दोष दिसला तर त्याच्यापासून आपण कसं दूर जातो बघा. एखादं विषारी पदार्थ आहे तर त्याला आपण दूर ठेवतो, किंवा एखादा विद्युतचा करंट आहे त्या करंटला आपण हात लावत नाही आपण का, आपल्याला धोका आहे म्हणून. पण तसाच धोका विषयापासून आहे असं आपल्याला केव्हाच वाटत नाही. ते रम्य वाटायला लागतात. इथं तेच माऊली सांगतात की त्यांचा स्वभावच तसा आहे. आणि स्वभाव असल्यामुळं त्यांच्या स्वभावासारखा आपला स्वभाव असू नये असं सांगायचा मुद्दा आहे. त्यामुळे इथं म्हणतात या विषया वाचून काही, या म्हणजे कोणत्या, या 5 विषया वाचून काही, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, या पलीकडे विषयच नाहीत. यातच सगळे दडलेले आहेत. ते परमपूज्य काका त्यांना मान प्रतिष्ठा संपत्ती पैसा असं त्यामध्ये विभागणी केलेली आहे. हे त्यातच मोडतं. हे इतर विषय जे परमपूज्य काकाने आपल्या ग्रंथातून वर्णन केलेत तेच विषय आहेत. फक्त आजच्या काळातले त्याला शब्द वापरलेत परमपूज्य काकाने. हे शब्द स्पर्श रूप रसगंध हे शास्त्रीय शब्द आहेत आणि तिकडं पैसा संपत्ती प्रतिष्ठा पद हे आत्ताचे शब्द आहेत. म्हणजे पदाशिवाय मला काही चालत नाही. ते पद प्राप्त करायचं कुणाला तरी काहीतरी करायला लागलं तरी हरकत नाही, कुणाचं नुकसान करायला लागलं तरी हरकत नाही. पद श्रेष्ठ वाटायला लागतं, पैसा श्रेष्ठ वाटायला लागतो. त्याशिवाय त्याबरोबर मित्राचा विश्वासघात झाला हरकत नाही, कारण तो मला पैसा श्रेष्ठ आहे असं ज्याला वाटतं ते विषया वाचून काही. आणि सर्वता रम्य नाही. कुठलीही गोष्ट आनिक सर्वता, आनिक म्हणजे दुसरं काही, रम्य नाही म्हणजे सुंदर नाही. सुंदर नाही म्हणजे विषयालाच पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं. इंद्रियांना जे जे आवडतं तेच केलं जातं. मला काय आवडतं याचा विचार केव्हाही केला जात नाही. आपण आपल्या आवडीचा विचार करावा. आणि खरी आवड, खरा स्थायी भाव जो आहे हा वरचा स्वभाव आहे. स्वभाव हा वरचा इंद्रियांचा असतो, पण स्थायी भाव हा आतला असतो आणि तो जीवाचा आहे. आणि तो जीवाचा स्थायी भाव असा आहे की त्याला सुखरूपता आवडते. सुखापेक्षा सुखरूपतेची लालसा त्या आतल्या जीवाला आहे. खरं त्याचं लक्षण तसं आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे आणि आपल्या बाहेरच्या इंद्रियांचा स्वभाव वेगळा आहे. आणि दोन्हींचे स्वभाव जुळवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये आपल्याला यातना व्यथा किंवा दुःख वाटायला येत असतं. याचं कारण ते आहे, आपण जीवाचा विचार कधी करत नाही. म्हणजे जीव कोण आहे, कसा आहे, काय आहे याचा थोडा जरी विचार आपण जर करायला लागलो तर ह्या विषयापासून आपल्याला निश्चितपणे दोष दिसून बाहेरच पडायला मिळेल. पण तसं करत नाही आपण. इंद्रियांचा स्वभाव आहे बाहेर भरकटणं आणि बाहेरचं पकडणं. तसा आतला एक स्वभाव आहे आणि आतमध्ये शांतीचा अनुभव आहे. इकडे विषयाच्या पाठलागामध्ये शांतीचा अनुभव येणार नाही, कारण त्यामध्ये धावणं असतं आणि इथं स्थिर होणं असतं. ज्यावेळी आपण स्थिर होतो त्यावेळी आपला आतला तो स्वभाव आहे, त्याला स्थायी भाव म्हटलेला आहे. तो स्थायी भाव कशाचा आहे, आत्मतत्वाचा. आत्मतत्व स्थिर असतं त्यामुळे त्याला काय कुठली मागणी नसते. पण इथं इंद्रियांची मागणी आहे ना, आणि ती मागणी इंद्रियांची पूर्ण करण्यामध्ये आपल्या आयुष्याची बरीचशी वर्ष
कदाचित सगळी वर्ष, आयुष्याची सगळी वर्ष जी मला प्रारब्धानं वाट्याला दिलेली आहेत ते प्राप्त करण्यामध्ये, त्यांचं गुणगान करण्यामध्ये, विषयांचं गुणगान करण्यामध्ये, विषयांचं वर्णन करण्यामध्ये निघून जातात. आणि जेवढं विषयांचं वर्णन करावं, माझ्याकडे संपत्ती आहे, त्या संपत्तीचं वर्णन मी करत असतो सर्वांच्या पुढे. आता हे संपत्तीचं वर्णन करता करता वास्तविक मुळात संपत्ती कमवणं तेवढा त्रासच आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं वर्णन करण्याने किती त्रास आहे, कारण ते सतत आठवणीत ठेवावं लागतं ना. वर्णन करणं म्हणजे त्यावेळी आठवणं, आणि आठवणं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं विसरणं. जड गोष्ट आठवली की चैतन्यमय असणारी गोष्ट विसरायलाच होते ना, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हितं म्हणतात ते रम्य, दुसरं काही नाही. तर दुसरं बरंचसं रम्य आहे, पण ते रम्य कळत नाही ना. आनंददायी आहे, सुखरूप आहे, ते कळत नाही. या सुखाची लालसा सतत त्या माणसाला, जीवाला सारखी ओढत असते, कारण त्या इंद्रियांचा तसा स्वभावच आहे. त्यामुळे माझा स्वभाव काय आहे आपण शोधावं. ज्याला आपला स्वभाव कळला ना आतला, इंद्रियांच्या स्वभावावर जायचं नाही. आपण म्हणते मला ही सवय आहे, कुणाला आहे सवयी? म्हणजे आपल्या इंद्रियानं आहे. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे, म्हणजे काय की ते शरीराला पण सवय लावलेली असते म्हणून. पण आतला स्वभाव जो आहे तो स्थायी आहे, तो स्थिर आहे. आणि त्या स्थिर स्वभावाचा विचार जर आपण करायला लागलो तर त्याला कुठला भावच नाही, भावाच्या पलीकडचा आहे. पुढचा श्लोक आपण बघणार आहोत, भाव आणि अभावाचा श्लोक आहे. तर ह्यामध्ये विचार केला तर सुखदुःखाच्या सगळ्या तुलना करण्यामध्ये माणसाचं आयुष्य व्यर्थ खर्च होतं. आणि त्यामुळे काय करावं, इंद्रियांच्या नादी लागू नये, इंद्रिय अधीन होईजे आणि मग सुखदुःखा ते पाहिजे, शीतोष्ण ते पाहिजे, असं वरची ओवी सांगते. आणि इथं म्हणतात हे की जे जे विषया वाचून काही, हे सगळं विषय म्हणजे सर्वस्व, दुसरं काही मला नको, असं सारखं 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 वाटत राहणं म्हणजे काय होणं, हा स्वभावाची पायी इंद्रियांचा. 120 नंबरची ओव्या आहे, फार विचार करण्यासारखी आहे. आणखीन एक दोन पुढच्या ओव्या पण तशाच आहेत. हे विषय तैरी कैसे माऊली वर्णन करतात. वरच्या श्लोकामध्ये अजिबात वर्णन नाही, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायी म्हटलं त्यासाठी एक ओवी वापरली. पण इतक्या उरलेल्या ओव्या 10-12 जरी वापरल्यात, त्याचं वर्णन कसं सुंदर केलेलं आहे बघा. की ह्या ओव्यांचं चिंतन करून, श्लोकाच्या चिंतनावरून एवढा लक्षात अर्थ येणार नाही, पण ओव्यांच्या चिंतनावरून मात्र निश्चितपणे विषय कसे आहेत ते कळायला लागेल. आगमाप आहेत, अनित्य आहेत, मग तितिक्षा कशी करायची, वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तितिक्षेसाठी शेवटची ओवी वापरलेली आहे ती. इथं आता काय म्हणतात बघा, हे विषय तरी कैसे, कसं वर्णन आहे. रोहिणीचे जळ जैसे, त्याचं लक्षण कसं आहे, रोहिणीच्या पाण्यासारखं आहे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. त्याचा अर्थ काय केला बघा. हे विषय कसे आहेत म्हणशील तर सूर्योदयापासून जे रोहिणी नक्षत्र जे असतं, त्या नक्षत्रात मुहूर्ताच्या वेळी माध्यान्हकाळी जे पाणी दिसायला लागतं, ज्याला मृगजळ म्हणतात, ते सूर्याच्या प्रचंड किरणाने उकर भूमीवरती पाण्याचा भास होतो. किंवा स्वप्नामध्ये हत्ती इत्यादीचा भास होतो. भद्र जाती, स्वप्नामध्ये हत्तींचा, स्वप्नीची आभासे भद्र जाती. भद्राती शब्द हत्तीसाठी वापरलेला आहे, म्हणून स्वप्नामध्ये हत्तीचा भास होतो. स्वप्नामध्ये वाघ सिंह दिसायला लागतात, जसं रोहिणी नक्षत्रामध्ये हे जळ दिसायला लागतं. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, सिद्धांत सांगितलाय बघा. एवढ्यावरून लक्षात यावं की रोहिणीचं जर जळ आहे तर त्याचा पाठलाग किती चुकीचा आहे. आणि त्याच्या पाठलागामध्ये काय वर्णन केले, त्याला मृगजळ शब्द वापरलाय. इथं रोहिणीचा शब्द का वापरलाय माऊलीने, तर ते 4थं नक्षत्र आहे. दिवसाभरात जे नक्षत्र होतात ना, त्यातलं 4थं नक्षत्र आहे ते. एकूण आहे 27 नक्षत्र, पण त्यातलं रोहिणी हे 4थं नक्षत्र आहे. हे दुपारी अनुभवायला येतं, जेव्हा उकरभूमी किंवा अशी उघडी आहे, वाळवंट आहे, आणि त्या वाळवंटावरती मोकळी जागा आहे आणि सूर्याची किरणं प्रखर अशी पडलेली आहेत दुपारची, त्यावेळी तो रोहिणी नक्षत्र असतं. आणि त्या रोहिणी नक्षत्राच्या कालामध्ये लांबून पाहिलं तर पुढे पाणी वाहायला लागले त्या मोकळ्या जागेवर, असं वाटायला लागते लांबून. त्याला मृगजळ का म्हटलं, तर मृगजळ म्हणजे त्या मृगांना, म्हणजे हरणाला तसं वाटतं. हे काय माणसाचं वर्णन केलेलं नाही, माणसांना वाटत नाही ते पाणी आहे, कारण त्यांना माहीत आहे ते थोडेसे साधक असतात ना, त्यामुळे त्यांना माहीत आहे. तर हिथं मात्र हरणाला म्हणजे पशुला तसं वाटत नाही. आपण पशु नाही, पण जनरली विचार केला तर विषय तर रोहिणीच्या जळासारखे आहे, मग मी विषयाच्या पाठीमागच जातो. याचा अर्थ माझ्यात आणि त्या हरणामध्ये फरक नाही, माझ्यात आणि पशुमध्ये फरकच नाही, असा त्याचा अर्थ आहे. दृष्टांत दिलाय मृगाचा, पण तो लागू पडतोय मला, हा विचार त्यातला महत्वाचा आहे. म्हणून इथं विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे वर्णन केलेलं आहे. 121 नंबरची ओवी सांगते, अनित्य आहे हे सांगण्यासाठी, आणि आगमापायीन आहेत हे शब्द जो आहे श्लोकातला,
ते शब्दाचा अर्थ देण्यासाठी माऊलीने ही ओवी टाकलेली आहे. व आगमापायी म्हणजे कसे तर रोहिणीच्या जळासारखे ते येतात दिसतात, पण दिसले तरी खरे वाटत नाहीत, खरे नसतात. वाटत नाही खरे वाटतात तर खरे नसतात. दिसायला दिसतात खरे, ते पाणी खरं दिसायला लागतं. पण मृगजळाच्या पाण्यानं कोण तृप्त झाला, कुणाची तहान भागली. पुढांकून खूप ओव्या येणार आहेत आणि खूप वर्णन त्याचं केलेलं आहे. इथं मृगजळाचं दृष्टांत देताना हे 4थं नक्षत्र रोहिणीचं आहे आणि यामध्ये दिसणाऱ्या कडक उन्हामध्ये हे म्हणून रोहिणी शब्द वापरला आहे बरं का. त्यासाठी विचार केला. रोहिणीचे जळ दुसरा शब्द, मृगजळ आणि आणखीन काय ते दोन्ही खोटे आहेत हे एवढं सांगायसाठी रोहिणी शब्द वापरला. त्यांना मृगजळच म्हणायचं आहे माऊलीना. पण मृगजळ कसं, रोहिणीचं जळ हे खरं म्हणायला पाहिजे. रोहिणी नक्षत्रात दिसतं, मृगजळ का म्हणायचं मग, कारण हरिण त्याच्या पाठीमागं लागतं आणि ऊर फुटून मरून जातं त्या उन्हामध्ये. तिथं पुढं दिसतं, मग पुढं पळत जातं, त्याच्या पुढं जातं, त्याच्याही पुढं ऊन, त्या उन्हात ते दिसायलाच लागतं पाणी ना. आम्ही तसं काय करायला लागलोय, तसंच करायला लागलोय. पुढे सुख आहे, पुढे सुख आहे, पुढे सुख आहे आणि कुठेच सुख नाही. आणि शेवटी मृत्यू हा शेवटी शेवटचं स्टेशन आले केव्हा हे कळतच नाही. तिथं पळण्यामध्ये धावण्यामध्ये आमची गाडी चालूच असते आणि आपल्याला कळत नाही की कुठे 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 सुख आहे आणि काय आहे ते माहीतच नसतं. आणि खरं सुख धावण्यामध्ये नाही, बसण्यामध्ये आहे असं लक्षात यायला पाहिजे होतं. पण बसल्यामधलं सुख आहे ते कळतच नाही. बऱ्याच वेळा असा अनुभव अनेक वेळा ऐकले असेल. परकी यात्रेंची मोत्याची शेपटी नावाची कथा. त्या मोत्याच्या शेपटीला खाज उठलेली असते आणि तो शेपटीची खाज घालवण्यासाठी पळतो आणि पाठीमागं वळतो आणि शेपूट चावण्याचा प्रयत्न करतो. तो कुत्रा पुढे पळतो, पाठीमागं वळतो आणि शेपूट चावण्याचा प्रयत्न करतो. शेपूट काय तोंडात येत नाही त्याच्या, नुसतं धावणं चालू असतं, पाठीमागं वळणं चालू असतं. मुरगळते पाठीमागं आणि शेपूट चावण्याचा प्रयत्न करतं. पण शेपूट काय तोंडामध्ये येतच नाही आणि याचं धावणं तरी बंद होत नाही, कारण खाज आहेच शेपटीला उठलेली. पण धावून धावून कंटाळतं, घाम्याघूम होतं आणि म्हणतं नको आता. आणि मग मालकाच्या कट्ट्यावरती बसतं, मुटकुळी मारतं आणि गप्प बसूया म्हणतं. आणि बसल्यानंतर ती शेपूट तोंडातच येते. तो म्हणतो मगापासून मी धावत होतो ही शेपूट पकडायसाठी, पण बसून ही शेपूट तोंडात येते हे मला कळलं असतं तर बरं झालं असतं. आता हे कळेल कधी, बसल्यावर शांत करणार आहे. आपणही कुठंतरी ना आम्हाला ध्यानाला बसल्यावर मी कोण आहे कळायला लागेल. कारण त्या डोहामध्ये आपलं तरंग दिसायला लागतात. नंतर नंतर सगळं मल विक्षेप शांत झाले त्या नामानं की आपण शांत शांत होतो आणि आपलं स्वचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसायला लागतं. आपला स्वतःचा पत्ता त्यामध्ये सापडतो. मी कुठे कुठे शोधत होतो मला, आणि मी शोधून शोधून थकलो, पण मला मीच सापडलं नव्हतं हे त्यावेळी कळायला लागतं. आणि तिथं तो मी सापडतो आणि सापडलं की आपल्याला आनंद होतो. शेवटचं चालणं, धावणं, प्रवास सगळे थांबतात. द जर्नी विदिन असं वर्णन करतात स्वामी विवेकानंद. या प्रवासाचं वर्णन जे आहे साधनेतला प्रवास, ती जर्नी विदिन, आतला प्रवास आहे, तो अंतरंगीचा प्रवास आहे. बाहेर नाही प्रवास करायचा आहे परमार्थासाठी. आपण इकडे तिकडे धावतो, काहीतरी कामानिमित्त जातो, हा व्यवहारिक प्रवास आहे. पण आतला प्रवास, परमार्थिक प्रवास जो आहे तो आतला आहे. त्यामुळे मृगजळासारखं जे धावणं आहे, मृगजळासाठी जे धावणं आहे ते धावणं जेव्हा आपण थांबू नाही, आता याचा नाद सोडायचा. मी अनेक वर्ष प्रयत्न केला ह्या सुखाच्या अभिलाषेनं, पण धावत धावत हरणीसारखं ऊर फुटून मी मरून जाण्याची स्थिती आहे. वर्णन आहे तुकाराम महाराजांचं एक अभंग सुद्धा त्या मत आहे. जळ दिशे साचपणा ऐशे, खोट्याचे पिशे ऊर फुडी. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, जळ दिशे साचपणा ऐशे. साचपण म्हणजे खरं आहेत असं जळ ते पाणी दिसतं, आणि खोटियाचे पिशे, त्या खोट्याच्या वेणापायी ऊर फोडी. कोण? ते मृग. हरिण काय करतं? ऊर फोडून घेतं, म्हणजे मरून जातं. आपला सुद्धा हा पारमार्थिक मृत्यूच आहे सुखाच्या पाठीमागे धावण्यामध्ये. सुखाची प्राप्ती, खऱ्या सुखाची प्राप्ती जी आहे ही खऱ्या सुखाची प्राप्ती धावण्यामध्ये नाही, थांबण्यामध्ये आहे, शांतीमध्ये आहे. पण ते आपल्या लक्षात येत नाही. पण दिसतंय ना समोर, विषय आहेत ते रोहिणीच्या जळासारखे दिसतात. आणि म्हणून वाटतंय का, वर्णन करतात का स्वप्नीचा आभास आहे. स्वप्नात असलेल्या गोष्टीचा कुठला फायदा आपल्याला होतो? स्वप्नातली कुठली वस्तू आपल्या उपयोगाला येते? कितीही मोठं वैभव स्वप्नातलं असू दे, केवढी मोठी संपत्ती असू दे, काहीच उपयोगाला येत नाही. स्वप्नातली कुठलीच गोष्ट आपल्या काय कामाची आहे? तसे भद्रजातीचे हत्ती आहेत, मग हत्तीच्या अंबारीतून मी फिरायला लागलोय असं जरी स्वप्न पडलं तर ते स्वप्न काय कामाचं? तसं रोहिणीच्या जळापाठीमागं धावणं हे जीवाचं धावणं व्यर्थ आहे. एवढं माऊलींना ह्या ओवीतून सांगायचं आहे. फार सिद्धांताची ओवी आहे आणि त्यामुळे ही लक्षात ठेवावी, याच्यावर चिंतन खूप करावं. या 3 ओव्या आहेत, 120, 121 आणि 122.
चिंतन करण्यासारख्या ओव्या आहेत, पुन्हा पुन्हा अभ्यासाव्यात, आपण स्वतःचं चिंतन त्यामध्ये घालावं, दुसऱ्याला याच्याबद्दल काही सांगत बसू नये, आतलं ज्ञान आपणच मुरवत बसावं, आपल्या स्थिती आपली कुठली आहे याच्यामध्ये हे बघत राहावं. आणि ज्यावेळी आपण बघत राहतो त्यावेळी आपल्याला बरीचसं यातलं तत्त्वज्ञान जे आहे ते लागू पडण्यासारखं आहे. मात्र पण आपण ते विचारपूर्वक बघितलं फार गरजेचं आहे. त्यामुळे इथं सगळे जे विषय जे आहेत हे विषय भोगायचे आहेत किंवा मिळवायचे असताना त्रास होतो. किती त्रास विषयांचा आहे बघा. भोग प्राप्त करण्यासाठी जे कष्ट करावे लागतात त्यावेळी त्रास होतो, पण जेव्हा ती प्राप्त होतात त्यावेळी कमी वाटतात म्हणून त्रास होतो. 2 नंबरचा त्रास. 3 नंबरचा त्रास, हे आता मिळवलं एवढं पण माझ्या हातातून निसटते काय कुणाला माहिती, याचा त्रास होतोय. आणि 4 नंबरचा, कारण ते नाशवंत जातातच, समोर आपल्यासमोर जातात, नाश होतात आणि नाश झाला म्हणून रडायचं. 4 वेळा रडायचं विषयांसाठी. एक, ते प्राप्त करताना त्रासच असतो म्हणून दुःख आहे त्यावेळी, पण प्राप्त करून ते मिळाले म्हणून समाधान बाळगत नाही, तर ते कमी वाटतात म्हणून त्याचा भर टाकण्यासाठी परत तो धावपळ करायला लागतो, त्यावेळी आणि दुःखाला सामोरे जातो. पण हे सगळं प्राप्त केलेलं असतो, तो पाहत असतो, पण माझ्या पुढे ते नष्ट व्हायला लागलेले आहेत, नष्ट होणार आहेत याची भीती त्याला शांत बसू देत नाही. त्यावेळी आणि दुःख, नष्ट होणार म्हणून दुःख. आणि खरंच नष्ट होतात आपल्याच डोळ्यापुढं, ते विषय नष्ट होतात. किती किती गोष्टीचा वियोग होतोय बघा आपल्यासमोर. या सगळ्या गोष्टी जेवढ्या संयोग झालेला असतो तेवढ्या गोष्टीच्या वियोगाचा अनुभव आपण सतत घेत असतो, आपल्यासमोरून सुटून जातात. हे विषय कसे आहेत, रोहिणीचे जळ जैसे म्हणून म्हटलेलं आहे. 4ही टप्प्यावरती त्याचा त्रास होतो, म्हणजे सतत दुःखामध्ये. म्हणजे विषय हे दुःखदायी आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. विषय विषयाचा परिपाडू म्हटलेला आहे आणि हा विषय विषयासमान आहे असा त्यातला दोष पाहावा. आणि आवश्यक वेळी आवश्यक असेल तर विषयाचा भोग घ्यावा, म्हणजे ते विषय काय होतील, विधी पाळी आणि निषेधाते गाळी. हे असं विषय तो त्यांचा झाला नारायण. हे जे संतांच्या वचनं आहेत, या वचनाचा थोडासा विचार करायला पाहिजे. केवढे विषय भोगावेत एखाद्या गोष्टीतले, केवढा त्यातला भोग घ्यावा. तर म्हणून म्हटलेलं आहे विषय आसक्ती हे अदृष्ट, विषय असणं हे अदृष्ट आहे, पण विषय आसक्ती हा पुरुष अपराध आहे. पुरुष अपराध करता कामा नये, अदृष्ट भोगावं लागते आपल्याला. कारण विषय जे येतात प्राप्त म्हणून आपल्याला काहीतरी भोगायला मिळते, सगळं बरंचसं काहीतरी ते प्राप्त मिळालं, पण त्याच्याबद्दलची आसक्ती जर आपण ठेवली तर दुःखाला सामोरं जावं लागेल. जसं हरिणाला रोहिणीचं जळ पाहून झालं तशी स्थिती होणार आहे. त्यामुळं मृगजळ जे दिसतं हे त्या हरणाच्या दृष्टीनं, आता जरासा त्याबद्दल हे बघा शास्त्र कसं आहे. हरणाच्या दृष्टीने विचार केला तर ते मृगजळ खरंच आहे, सत्य आहे. एखाद्या माणसाला आपल्याला कोणतरी विचारलं तर आपण म्हणणार कुठं आहे मृगजळ, दिसतच नाही. म्हणजे माणसाच्या दृष्टीने विचार केला तर तो आभास आहे, हे स्वप्नीचे आभास आहे. भद्रजाती जसं माऊली म्हणतात तसा तो आभासच आहे, फक्त प्रातिभाषिक सत्य म्हटलेलं आहे त्याला. दिसतंय, खरं दिसतंय, दिसायसारखं आहे, पण ते खरं नसतंय, त्याला प्रातिभाषिक सत्य म्हटलेलं आहे. ही प्रातिभाषिकता फक्त कुणाला अनुभवला येईल, माणसाना. हरणाला मात्र ते मृगजळ सत्य दिसतं, खरं आहे तो म्हणतोय, म्हणूनच ते ऊर फोडून घेतं. पण माणसाच्या दृष्टीनं, म्हणजे जे साधन करतात ना त्यांच्या दृष्टीने मात्र मृगजळ नसतं, हे इथं विचार आहे. पण दुसरा शेवटचा विचार आहे, सूर्याच्या दृष्टीनं बाजूने जर विचार केला तर अजिबातच नाही ना. ते सूर्याला कुठलं मृगजळ आहे, त्याला काय माहीत पण नाही काय घडामोडी घडतात. त्याच्या किरणामुळे दिसणारा हा प्रतिभास आहे, तो काय त्याला काय माहीत नाही सूर्याला. तसं आत्मसत्तेच्या ठिकाणी यातला कुठलाही गोष्ट नसते. पारमार्थिक सत्तेच्या ठिकाणी, आता आपण योग्य गोष्ट, पारमार्थिक सत्तेच्या ठिकाणी यातली कुठलीही गोष्ट नसते. प्रातिभाषिक सत्तेच्या ठिकाणी ते म्हणतात मिथ्या आहे, आणि इकडं व्यवहारिक सत्तेमध्ये वाटतं मात्र मृगजळ खरं वाटायला लागते मृगाला. ह्या 3 टप्प्यामध्ये हा विचार केला तर विषय ते कैसे, रोहिणीचे जळ जैसे, हे रोहिणीच्या जळासारखे आहेत. पण इथं आता दुसरा देहादी प्रपंच जर विचार केला, इकडं मृगजळ, आता इकडं आपला प्रपंच. हा प्रपंच आहे, मूर्ख आहेत, पामर आहेत ना, त्यांच्यासाठी सत्य वाटतो. मग अशी हरणाला जसं सत्य पाणी वाटलं तसं इथं पामराला आणि मूळ जे असतात त्या मुळांना हा प्रपंच सत्य वाटायला लागतो, खरं वाटायला लागतं. आता दुसरं आहे, काही साधक आहेत ना जे साधना करायला लागलेले आहेत, साधना करणाऱ्या लोकांसाठी ते प्रातिभाषिक वाटतं. ते म्हणतात दिसतंय बरोबर आहे, पण आपण त्यांच्या नादाला लागत नाही, कारण ते खरं नाही. कोण, साधन करणारे जे लोक आहेत, नाम घेणारे जे लोक आहेत, त्यांच्या दृष्टीनं हा प्रपंच कसा आहे, अभाषिक, अभाषिक आहे किंवा प्रातिभाषिक आपण म्हणतो. आणि तिसरा मुद्दा आहे, जे आत्मज्ञानी आहेत
त्यांच्यासाठी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्यांचा. त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, तिन्ही कालामध्ये त्यांना दिसत नाही. आपण म्हणतोय की यावेळी दिसतं, यावेळी दिसतं. कदाचित साधकांना भासतंय तरी त्यांना भासत सुद्धा नाही. तिकडं सूर्याचं उदाहरण घेतलं होतं, इथं आत्मज्ञानी पुरुषाचं उदाहरण आहे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जरी असले तरी कुणासाठी? मूर्खांसाठी ते सत्य आहेत, साधकासाठी प्रातिभाषिक आहेत, आणि आत्मज्ञानासाठी अजिबातच नाहीत, अस्तित्वातच नाही. त्यांचा अभाव आहे, आत्यंतिक अभाव. त्रैकालिक म्हणतात, कधीच नाही. भूतकाळात नव्हता, आताही नाही, आणि भविष्यकाळातही त्यांना वाटत नाही की ते खरं असेल. त्यांना कधीच खरं वाटणार नाही. तसं मृगजळाच्या बाबतीमध्ये मृगाला जसं पाणी सत्य वाटतं किंवा माणसाला मात्र ते कसं वाटतं? अभाषिक वाटतं. पण सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर ते त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. सूर्याला मुळीच माहिती नाही, त्याची दखल सुद्धा सूर्य घेत नाही. तसं आत्मज्ञानी पुरुष, आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत. पुढचा श्लोक आहे की जो व्यथा व्यक्त करत नाही, व्यथित होत नाही, तो आत्मज्ञानी पुरुष आहे. आणि आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं हे मृगजळ अजिबात नाहीच आणि दिसतही नाही. त्यामुळं प्रपंचातलं हे मृगजळ जे आहे ते दिसायला जास्तीत जास्त कारण शास्त्र काय सांगतं बघा. मृगजळ दिसायला कारण आपण जर विचार केला, का दिसतं मृगजळ, तर बराच थोडक्यात वरवरचा विचार जर केला, त्याला सूर्य कारण आहे. सूर्याचं ऊन नसेल तर रात्री मृगजळ दिसतच नाही. मग त्याला कारण काय? सूर्यच आहे, असं आपण वर म्हणू. पण प्रपंचातलं हे मृगजळ दिसायला कारण सूर्यापेक्षा तहान कारणीभूत आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जी तहान आहे, आणि त्या तहानेला शास्त्रीय भाषेमध्ये तृष्णा म्हणतात. अतृप्तीचा अनुभवच आपल्याला मृगजळाचा स्वप्न दाखवायला भाग पाडतो. स्वप्नीचे आभासे भद्र जाती. स्वप्नामधले आभास जे होतात, जे जागृतीपणातले आभास म्हणायचे, आपले स्वप्नातले आभास तरी आहेतच, पण जागृतीपणातले आभास जे आहेत ते कशामुळे आहेत? त्याला कारण तृष्णा आहे. तृष्णा शब्दाचा अर्थ आहे विषयासक्ती. ही काय आहे? काय अगा मर हा बोलू चालती आणि मेल्या तरी रडती, असती जात न गणती गहीसपण, आहा कटकट आहे ओखटे मृत्यूलोकीचे उपराटे. नाही, पुढची एक ओळ आहे. दरदुर सापे गळीजित आहे उभा, की तो माशिया वेठाळी जुवा, तैसे प्राणी या कवना लोभा वाढविती तृष्णा. इथे एक दृष्टांत देऊन माऊलीने वर्णन केलंय की तृष्णा किती मरेपर्यंत आपल्याला सोडत नाही. तसं आहे प्रपंचात मृगजळाचा आभास जो दिसतो, किंवा प्रपंच सत्य आहे, विषय सत्य आहे, देह मी आहे, हे सगळे भ्रम जे आहेत, या भ्रमाला कारण मृगजळ नसून किंवा सूर्य नसून, तर त्याबद्दल असणारी ओढ, त्याच्यातली असणारी आसक्ती, त्याला तृष्णा शब्द वापरला. म्हणजे पाणी प्यायची इच्छा झाली आहे ना धरणाला, तेच कारण त्यामुळे त्यात पाणी प्यायची आत मनात इच्छा ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी कल्पनेनं ते मृगजळ बनवतंय. बघा ना कसा विचार आहे त्यामध्ये. हा कल्पनेचा प्रश्न आहे. कल्पनेनं मृगजळ बनवलं, पण व्हायचं कारण मुळे त्याला जर ताणच नसती ना, त्याला पाण्याचा आभासच कुठं झाला नसता. आपली स्थिती तीच आहे. आपल्या मनात जी असते ना, तीच आपल्याला दिसायला लागते. तिथं आहे वाटते, मला कोणी बोलवलंय काय असं वाटायला लागते. आपला मुलगा बरेच दिवस आला नाही किंवा मुलगी बरेच दिवस भेटली नाही, तर आपण म्हणतोय माझ्या मुलगीचा किंवा मुलग्याचा आवाज आल्यासारखा मला वाटला. का वाटला? आतच आहे तृष्णा त्याला भेटण्याची, त्याला पाहण्याची. म्हणून तसं हरणाला मूळची गोष्ट आहे तहान आहे, आणि तहान लागली म्हणून त्याला सगळीकडं पुढे जाईल तसं मृगजळ दिसायला लागतं. म्हणून मृगजळ दिसण्याला कारण सूर्यापेक्षा तहान आहे, किंवा सूर्यापेक्षा म्हणण्यापेक्षा ज्या इतर कारणं कुठली असतील ती असो, रोहिणी नक्षत्र आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण खरं कारण आहे आतली विषय आसक्ती. म्हणून माऊली म्हणतात हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभास आहे भद्र जाती. मला वाटते अर्थ याचा समजला असेल, म्हणजे पुढे जायला आपल्याला हरकत नाही. आपण या श्लोकावरची शेवटची ओवी पाहतोय. आगमापायीच वर्णन केलंय, आणि विषय अनित्य कशा आहेत? अनित्या तितिक्षस्व भारत आता श्लोक आहे, त्या श्लोकावरची उभी टाकली बघा, त्या शब्दावरची. देखे अनित्य तिया परी म्हणून तू अव्हेरी, हा सर्वता संगू न धरी धनुर्धरा. अत्यंत सुंदर आई जशी बाळाला उपदेश करते ना, त्याच भावनेनं माऊली उपदेश करतात आपल्याला. हा अर्जुनाला उपदेश नाही बरं का, हे म्हटलेलं आहे इथं की संगू न धरी धनुर्धरा. धनुर्धरा शब्द वापरलाय, पण हा प्रापंचिकाचा शब्द आहे. धनुर्धर म्हणजे प्रापंचिकच आहे तो, आणि ह्या प्रापंचिकाला उद्देशून माऊली म्हणतात देखे बघ. तुला रोहिणीच्या जळाचं उदाहरण दिलं ना, देख बघ काय बघ, त्याप्रमाणे विषय अनित्य तयापरी म्हणून तू अव्हेरी.
हे अनित्य आहेत, तुला सदा सर्वदा सुखाचा अनुभव येऊ देणार नाहीत. काही काळ सुख, काही काळ दुःख, येणारे ते जाणारे म्हणून अनित्य, येणारे जाणारे म्हणून अगमापायीन, आणि न टिकणारे म्हणून अनित्य. दोन शब्दांचा विचार त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. अनित्य पण शब्द श्लोकामध्ये वापरला आणि माऊलींनी म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात म्हणून तू अव्यरी, अगदी पूर्णपणे त्याचा अव्यय करून टाक. अजिबात त्याचा विचार कधी करत बसू नकोस, भोगू नकोस असं म्हणणं शक्य नाही. मात्र विषय भोगू नको असा कुठल्याही संतांचा आणि ग्रंथांचा म्हणूच शकत नाहीत ते, तर त्यांनीही भोगले, ज्यांनी ग्रंथ लिहिलेत त्यांनाही विषय भोगावे लागलेले आहेत. पण विषय भोगताना त्यांनी इच्छेनं आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून ते भोगलेले आहेत. आणि आपण जे भोगतो ना, इंद्रियाच्या अधीन होऊन ते भोगतो, त्यामुळं त्यातले दोष आपल्याला दिसत नाहीत आणि पुढच्या सुखदुःखांना ते कारणीभूत होतात. मला जर सुखदुःख नको असतील तर इंद्रियांना ताब्यात ठेवून विषय भोगता आले पाहिजेत, ही एक क्लृप्ती त्यामधली संत आपल्याला देतात. फार मोठी शक्कल आहे की ती आपण लढवली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग होईल. म्हणून ते म्हणतात आगमापायी नाहीत, म्हणजे अनित्य यापरी आदी अंत असलेले, ज्याला आदी आहे आणि ज्याला अंत आहे, ज्याला सुरुवात आहे आणि शेवट आहे, ज्याची निर्मिती होते आणि त्या निर्मितीचा नंतर अपभ्रंश म्हणजे नाश होतो, अशा अर्थाचे ते विषय आहेत. उत्पत्ती नाश असणारे आणि येणारे जाणारे एवढ्यासाठी अनित्य शब्द वापरलाय. पण अनित्य वापरताना परत खोच आहे श्लोककर्त्यांची. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय आणि शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायी अनित्य तान तितिक्षस्व भारत, 2-4 शब्द वापरले. वास्तविक एकदा आगमापायी म्हटलं असतं तर पुरेसं होतं. येणारे जाणारे आहेत, जाऊ देत, म्हणजे ते नाहीतच ना. पण परत आणि अनित्य शब्द का वापरला, तर अनित्य वापरण्या पाठीमागं त्याचा समोर वर्तमान काळात नाश होत्याला आपण पाहतो का, मध्ये दिसतात ना, आणि दिसतात त्याच विनाश पावत असतात, म्हणून अनित्य आहे हे अनित्य. आणि येणारे जाणारे म्हणजे भूतकाळात येणारे आहेत, भविष्य काळात जाणारे आहेत. मध्ये दिसते त्याचं का, त्यावेळी काय करायचं, त्यावेळी सत्य मानूया का, नाही, त्यावेळी अनित्य माना. अनित्य म्हणजे काय, मिथ्या माना. अगोदर आलेच नाहीत म्हणजे येतात जातात म्हणून खरे नाहीत, आणि दुसरी गोष्ट मध्ये दिसतात म्हणून त्यांना मिथ्या मानलं की मिथ्या मानला की त्याचा भोग निश्चितपणे आपल्याला त्रासदायक होत नाही. एवढं सांगण्यासाठी म्हणून मध्ये अनित्य शब्द वापरलेला आहे. म्हणून तुकोबांचा पण फार सुंदर अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे, न करी रे संग. कुणाचा, विषयांचा बरं का. न करी रे संग राहिरे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेच्या. तुला या ममता किंवा अतृप्तीचा जो अनुभव आहे आसक्तीचा, तो आसक्तीचा अनुभव आहे कशामुळं, तू संग करतोस त्यांचा म्हणून. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सूचना देतात, ते म्हणतात न करी रे संग, आणि इथं काय म्हणतात, म्हणून तू अवेरी. दोघं तेच बोलतात बरं काय. इथं म्हणतात अनित्य आहे रे बाबा, म्हणून तू दुर्लक्ष कर त्यांच्याकडे, म्हणून त्याचा अव्यय कर, त्यांच्याबद्दल उदासीन राहा. अव्यय कर म्हणजे टाकून दे असं म्हणायला धाडस होत नाही किंवा करता येत नाही. म्हणून काय करायचं, अव्यय म्हणजे काय करायचं, कानाडोळा करायचा, न बघितल्यासारखं करायचं. पण भोगायला लागतात तेवढे अगदीच चोरून, इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच पावे, माऊलींचीच ओळ आहे. इंद्रियांना काय कळू द्यायचं नाही, मी काय खायला जिभेला कळू द्यायचं नाही. काय अवघड गोष्ट बोलतात माऊली बघा. म्हणजे आपण जे खातो, जी भोक्तृत्वाची भावना खाताना असते, ती भोक्तृत्वाची भावना जिभेपर्यंत पोचू द्यायची नाही. अवघड आहे, पण आत्मज्ञानी पुरुषांच्या दृष्टीनं त्यांच्यात असंच होतं. म्हणून ते काय खातात, त्यात मीठ आहे की नाही. तुकोबांचं उदाहरण त्यांच्या चरित्रामध्ये देतात की त्यांना जेव्हा वाढलं त्यात मीठ होतं की नाही कळलं नाही. पाहुण्यासाठी जेवण बनवलं होतं आणि तुकोबांची बायको नंतर चिडली त्यांच्यावर, अहो पाहुणा आमचा भाऊ जेवायला आला होता आणि तुम्ही मीठ नव्हतंच त्यामध्ये आणि तुम्ही सांगितलंच नाही. आता ते म्हणले असं होतं काय, म्हणजे त्यांना काय कळेल मीठ होतंय का नाही. इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच पाहावे. जे इंद्रियांना चोरून खातात ना, विषय भोगतात, त्यांनाच विषयाची बाधा होत नाही. ही मुख्य गोष्ट इथं सिद्धांत सांगितलाय. म्हणून तू अव्यरी, तू इथं बघ देखी अनित्य तयापरी, म्हणून तू अव्यरी सर्वता संगून धरी, कधीही त्याची संगत करू नकोस. ते चोर आहेत, फसवे आहेत, विश्वासघातके आहेत. जर तू त्याच्या संगतीत आला, संघ म्हणजे कसं आपण म्हणतो त्याला, आपण काय 2 संघ सांगितलेले आहेत ना, त्या संघामधला जो संघ आहे, तो संघ जो आतला संघ जो आहे तो संघ टाकावा लागतो. आतली आसक्ती जी आहे ती आसक्ती टाकायची आहे. आपण ती वस्तुरूपानं त्याचा टाकू शकत नाही.
वस्तुरूपानं जरी टाकता आली नाही तर आत मात्र त्याची जी आसक्ती आहे, त्याचा संग आहे, ज्याला असंग राहणं म्हणतात, ही असंगता इथं माऊली सांगतात. आणि तुकोबासुद्धा आपल्या अभंगामध्ये न करी रे संग राही रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा मळ तुझ्या आतल्या चित्ताला लागू देऊ नको रे बाबा. आणि इथं माऊली म्हणतात तू सर्वता संगू न करी, यांचा संग तू करू नकोस अवेरी. कारण हे परिणाम करतातच. ज्याच्यावेळी ज्याच्या संगतीत आपण येतो त्या संगतीचा जसा आपल्यावरती परिणाम होतो ना, तसा विषयांच्या संगतीत आपण आलो की विषयाचा आपल्यावर प्रादुर्भाव झाल्याशिवाय राहतच नाही. विषयाच्या आसक्तीचा एक आहेत फकीर आहेत, त्यांचे काही शिष्य आहेत आणि त्यांच्याबरोबर ते जंगलातून निघालेले आहेत. आणि जाता जाता काय झालेलं आहे, त्यांना ते फकीरांची जे आहे ती ध्यानाची वेळ झाली. आणि ती ध्यानाची वेळ झाल्याबरोबर ते बसलेत आणि बसलेत त्यांनी ध्यानाला लागले. आणि ध्यान करायला गेल्यावर ते शिष्य तिथं जवळ दोघं तिघजण बसले वारले होते. बाहेरून जवळून सिंहाची डरकाळी ऐकू आली. सिंहाची डरकाळी आल्याबरोबर येणार राहवलं नाही शिष्याना, ते सर झाडावर चढून बसले. गुरु तिथंच बसलेले आहेत ध्यानाला, त्यांना सोडून ते वरती गेले. हे झालं सगळं. हे करता करता बाहेर आले. जेव्हा ते आता त्यांचं सिंह आला, खरोखर आलाच आणि आला आणि त्यांच्या भोवती फिरून गेला. एक श्वापदांचं लक्षण काय असतं, ते जर कोण गप्प असतील ना त्यांना ते इजा करत नाहीत. तसं त्यानं हुंगलं आपलं आणि त्यांना निघून गेला. हे वर्ण झाडावर बसून बघायला लागले, बोलायला बघायला लागले. आणि ह्यावेळी झाला सगळा प्रकार झाला. सिंह निघून गेला, हे झाडावरनं खाली उतरले, त्यांचंही ध्यान संपलं आणि आणि चालायला चालू केलं. आता चालायला चालू केल्यानंतर हे त्यांच्या लक्षात आहे बरं काय. पुढे गेलेत, एक माशी मोठा भुंगा घुंग 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 करीत आला आणि त्या गुरूंचे जे फकीर होते त्यांच्या नाकाला चावून गेला. चावल्याबरोबर हे कळवळायला लागले. कळवायला म्हणजे फार त्यांना व्यथा झाल्या. ते दोघं तिघं शिष्य म्हणले मगाशी सिंह यांच्या भोवती येऊन गेला होता तरी यांना काहीच झालं नाही, आणि आता साधा भुंगा यांना चावल्याबरोबर एवढं लगेच कळवळायला लागल्यात कसं काय, म्हणजे काय काय यांच्यातलं खरी गोष्ट कोणती. न राहून त्यांना विचारलं, असं घडलं होतं मगाशी तुम्ही ध्यानात होता त्यावेळी सिंह भोवती येऊन गेला पण तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला त्याची बाधा सुद्धा झाली नाही, आणि आता मात्र ते म्हणतात उसकी एक वजह थी, उसकी एक वजह है, उस वक्त मैं खुदा के साथ था, अब तुम्हारे साथ हूं. मला आत्ता जी व्यथा झाली ना तुमच्या संगतीत आलो म्हणून मला ही व्यथा झाली. त्यावेळी मला काय व्यथा झाली नाही, देवाच्या ध्यानात होतो ना मी, त्यामुळे देवाच्या ध्यानात असल्यामुळे मला व्यथा झाली नाही. म्हणजे परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये जेवढे आपण असू तेवढे विषयाच्या त्रासापासून आपण बाजूला राहू शकतो. विषयाचे त्रास केव्हा, जेव्हा आपण भगवंतापासून जितकं दूर जाऊ तितका विषयाचा त्रास आपल्याला अधिक भेडसावतो. विषय प्राशन करताना जो त्रास आहे अजिबात नसतो, पण त्यानंतरचा त्रास आहे कुठला, इंद्रियाधीन होऊन जर आपण विषयाचा भोग घ्यायला लागलो तर ते विषय निश्चितच आपल्याला त्रासदायक ठरतात. पण भगवंताच्या संगतीनं भगवंताच्या अनुसंधानामध्ये जे आवश्यक विषय आहेत ते जर आपण भोगायला लागलो, म्हणजे सतत आपण जे जेवण खाताना आपण श्लोक म्हणत खातो, देवाचं नाम घेत खातो, याचा अर्थ मला ते बाधू नयेत म्हणून. तसेच सगळ्या विषयांच्या बाबत आपण राहावं. ज्यावेळी न भोगायचा नाइलाज असेल त्यावेळी तो भोगावाही, पण परमेश्वराची आठवण करून तो भोगावा. पैसे आपल्याकडे आलेत पण ते भोगावेत, पण परमेश्वराला आपण दान करावं. आपला आज आलेला पगार आणि जी मिळकत आहे ती देवापुढं ठेवावी. देवा ही तुझ्या कृपेनं मला मिळकत प्राप्त झालेली आहे, आता हे तुला अर्पण करतो आणि उद्यापासून मी वापरायला चालू करतो. म्हणजे वापरल्याचा जो दोष आहे तो निघून जाईल ना. देवाला अर्पण पहिल्यांदा केल्यामुळं नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत काय आहे, देवा तुलाही मी आता विषय भोगायला लागलोय, हा खाण्याचा विषय आहे, पण तुला अगोदर अर्पण करतो आणि मग मी भोगतो. सगळ्या बाबतीत असं जर आपण वागायला लागलो तर निश्चितपणे विषयांची जी बाधा होणार आहे ती होणार नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, माऊली म्हणतात संग करू नकोस त्यांचा, म्हणजे त्यांच्या संगतीत राहू नको का. आणि संगतीत राहिल्यामुळे हा सतत अतृप्तीचा अनुभव तुला यायला लागेल. म्हणून आपण काय करा तर विशेष करून या विषयाच्या संगतीनं हळूहळू बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. इथे एक म्हणतात की विषय जे त्रास येतात तैसे भोग्य जात जेवतील ते एका देहाच्या निकिया लागले, आणि देह तर असे पडले काळाच्या तोंडी. माऊलींचीच उभी आहे, पुढे अध्यायामध्ये आलेल्या आहे. आपण भोग्य जेवढे भोग्य विषय म्हणतो ना ते भोग्य विषय आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण ते कशामुळे भोगतो, शरीरामुळं. पण एक लक्षात ठेवावं, ज्या शरीरामुळे मी भोग्य विषय भोगायला लागलोय हे शरीर तर काळाच्या तोंडामध्ये पडलेलं आहे.
त्यामुळं शरीर काळाच्या तोंडामध्ये आहे, तर विषय भोगण्यामध्ये जसं मगाशी एक बेडकाचं उदाहरण घेतलं त्याप्रमाणे की काळाच्या तोंडामध्ये असताना किती विषय भोगावेत. आत्ता आपण मरणार आहे, जाणार आहे. मरणार शब्दाचा अर्थ आहे माझ्या देहाचा नाश होणार आहे. मग देहाचा नाश होणार आहे तर त्या विषयाबद्दलची आसक्ती केवढी असायला पाहिजे, असा विचार आपण विषय भोगताना करावा. म्हणजे ते अनित्य आहे, त्याच्या संघातून आपण बाहेर पडतो आणि अव्यय करतो आपण त्याचा. अव्यय शब्दाचा अर्थ विषय प्रातिभाषिक आणि अनित्य आहेत असं जाण. म्हणून अर्जुना तू त्याचा त्याग कर. परंतु विषयांचा स्वरूपता त्याग संभवत नसला तरी पण त्याचे ठिकाणी सर्वतोपरी आसक्ती ठेवू नकोस. त्याचा सर्वस्व त्याग करता येणार नाही, पण आसक्ती ठेवू नकोस. केवळ आसक्तीच्या अभावानेही विषयांचा त्याग होऊ शकतो. अत्यंत उच्च दर्जाचा विचार आहे. फक्त विषयाच्या आसक्तीचा जर अभाव असेल, आसक्ती नाही पण भोग चालू आहे, इंटरेस्ट घेऊन भोगणं नाही. आपण प्रपंच इंटरेस्ट घेऊन करतो ना, तर त्या प्रपंचाबद्दलची आसक्ती आहे. आणि ज्यावेळी प्रपंच नाईलाजा सुद्धा करतो ना, तो खरा साधक आहे. मला करावं लागतो, इलाज नाही म्हणून मी करायला लागलोय. हे सगळे विषय भोगायला लागलोय, मला इलाज नाही म्हणून भोगायला लागलोय. मला झोप थोडी घ्यावी लागते म्हणून घेतो, खावं लागतंय म्हणून खावतो, मला शरीर जगवायचं आहे म्हणून. असा विचार करून जो भोगतो ना, त्यावेळी तो त्याचा विषयाचा संग लागत नाही, बाधत नाही त्याला. हे यातनं तत्वज्ञान आहे. हा सर्वता संग धरी धनुर्धरा, सर्वता संग टाकता येईल, पण कसा सगळा नाही, की तो विषय आवश्यक आहे तेवढा भोगावा लागेल. नाहीतर काय होईल, मग नाही विषय भोगता कुणालाच जगता येणार नाही. म्हणून इथं अवेअर करायचा आहे, म्हणजे त्याच्याकडं कानाडोळा करायचा आपण शब्द वापरला, त्याच्याबद्दलची उदासीनता ठेवायची आणि अत्यावश्यक असणारे विषय भोगावेत असं माऊलींचं सांगणं आहे. आता आपण हा जो 14वा श्लोक होता त्याच्यावरच्या 12 ओव्या आत्ता आपण संपलेल्या आहेत, म्हणजे चिंतन झालेलं आहे. आपण त्यातल्या 1-2-3 ओव्या काढलेल्या आहेत, त्या आपण विचारात घ्यायच्या आहेत. विषया वाचून काही 120, 121, 122 ह्या नंबरच्या ओव्यांचं चिंतन अजून व्हायनं गरजेचं आहे. हे एवढंच सगळं इथं शक्य नसतं. आपण घरी अभ्यास करताना सुद्धा ह्या 2-3 ओव्यांचं चिंतन पुन्हा पुन्हा करावं. हा श्लोक मुक्ती देणार आहे बरं काय. अतिचिंतनाच्या टोकावर जर आपण पोहोचलो तर 100% मात्रा स्पर्शस्तु कोणते अतिशय उच्च दर्जाचं तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना सुखाचा आनंदाची अनुभूती घ्यायची आहे ना, याचं चिंतन करावं आणि त्याप्रमाणे जर त्याचा प्रयोग जर आपण प्रपंचात जर केला तर निश्चित त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. आजचं चिंतन वेळ संपलेलं आहे. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.